नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 11 एप्रिलला म्हसळ्याची धावीरदेव यात्रा। यावर्षी रायगड पोलीस दलातर्फे बँड पथकासह पालखीस मिळणार मानाची सलामी। म्हसळ्याचे जागृत दैवत श्री धावीरदेव महाराज यांची यात्रा शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी संपन्न होणार आहे। चैत्र पौर्णिमेला श्री धावीर महाराजांच्या यात्रेचे आयोजन करून शहरातील वतनदार, सालकरी, मानकरी, कुलकर्णी आणि शहरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने एक ठिकाणी येतात। म्हसळ्यातील श्री धावीर महाराजांच्या यात्रेपासून तालुक्यातील अन्य यात्रांना सुरुवात होते। तालुक्यातील 84 गावातील भाविक यात्रेत भक्तिभावाने, मोठ्या उत्साहात आणि आनंदात यात्रेत सहभागी होतात। पूर्वी तालुक्यातील 35 ते 40 गावातून काठ्या यात्रेला येत असत, मात्र वाढती महागाई आणि झपाट्याने होणारे शहरीकरण त्यामुळे येणाऱ्या काठ्या संख्येने कमी येतात। मागील 2-4 वर्षापासून केवळ 15 गावांतील काठ्या यात्रेत सहभागी होतात। आलेल्या सर्व काठ्यांच्या हिंदू ग्रामस्थांतर्फे मान देऊन सन्मानित करण्यात येतात। यामध्ये काठी भेटून आम्ही म्हसळाकर धावीरदेव महाराजांच्या साक्षीने तालुक्यातील सर्व गावांचे रक्षण करू अशी हमी देतो, अशी भावना असल्याचे हिंदू ग्रामस्थांचे विश्वस्त सुनील उमरोटकर यांनी आवाज महामुंबई चॅनेलच्या प्रतिनिधींजवळ सांगितले। केल्टे गावातील ग्रामस्थांचे काठीचा पूर्वापार प्रथम सन्मान करण्याची परंपरा असून त्यानंतरही येणाऱ्या सर्व काठ्यांचा सन्मान केला जातो। नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील चौकाचौकात विद्युत दिव्यांची सोय, हॅलोजन, शहरांची साफसफाईची व्यवस्था केली जाते। म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज हे मुख्य देव असून त्यांच्या समवेत रवळनाथ, अवळनाथ, बापूजी, जोगेश्वरी, भैरी आणि काळेश्री अशा देवदेवतांच्या समवेत धावीर महाराजांची स्थापना होते। दुसऱ्या दिवशी पहाटे पालखी संपूर्ण शहरभर ग्रामस्थांच्या दर्शनार्थ घरोघरी फिरते। रात्री शहराची शिवा, गावाची बॉर्डर, चर्मकार समाजांच्या मानकऱ्यांकडून बांधली जाण्याची परंपरा आजही त्या श्रद्धेने आणि भावनेने बांधली जाते। शिवा बांधल्याने गावामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट, रोगराई साथ येत नाही। सर्व नागरिकांना आनंद आणि समाधानी जीवन जगावयास मिळते, असे जुने जाणते लोक सांगतात। म्हणूनच म्हसळा धावीरदेव महाराजांच्या यात्रेला जिल्ह्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। धावीर महाराज मंदिरांची रोजची सफाई, पूजा अर्चा करण्याची परंपरा विविध समाजातील म्हशीलकर आडनावांच्या कुटुंबावर असते। ती कुंभार समाजातील म्हशीलकर बंधू यांच्याकडून केली जाते। धावीर महाराज नवसाला पावणारे देवस्थान म्हणून त्यांची ख्याती आहे। संपूर्ण यात्रेची कायदा आणि सुव्यवस्था म्हसळा पोलीस ठाण्याकडून चोख बजावली जाते। येणाऱ्या सर्व यात्रेकरूंसाठी रात्रभर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हसळा जैन समाज संघटनेकडून गेली कित्येक वर्ष केली जाते। खासदार सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे, मान्य आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी पोलीस दलातर्फे पालखीस सलामी दिली गेली होती। यावर्षी श्री धावीर महाराज पालखीस दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता खास सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड पोलीस दलातर्फे पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात येणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।